अगं नळे, पुढच्या शुक्रवारी तिचा वाढदिवस आहे हो. शुक्रवारी तिथी प्रमाणे करतात ग त्यांच्या घरात. जाऊ दे, तिचं तिला सुद्धा काही माहिती नाहीये. तू मात्र आठवणीनं फोन करू, नाही तर म्हणायची मी एवढ्या आठवणीनं नंदेला भेटवस्तू पाठवते, मला साधा फोन सुद्धा करत नाही. करशील ना? अशी कुचकी आहे होती, सांगून ठेवते. ठेवू काही फोन? हा बरं. सगळ्यांना शिकवता शिकवता आयुष्य गेलं. काय होणार आहे या लोकांचं कुणास ठाऊक. स्माइल स्माइल. मालू मालू, तू चिडलीस का? कशाला? नाही, तुझा वाढदिवस मी विसरलो म्हणून. चिडेन कशाला? तू तिथीप्रमाणे असतो ना म्हणून घोर होतो. ठीक आहे. तारखेप्रमाणे असतं तर काही जसं हे नव्हतं प्रॉब्लेम. मोबाईल मध्ये रिमाइंडर लावला असतात ना. आता तिथीप्रमाणे कोण करतं का वाढदिवस? माझ्या माहेरी करतात. तर तिथीप्रमाणे लक्षात ठेवणं नानींच्या बरोबर लक्षात राहतो. माझे राहतो. हो, नानी आठवण करतात तुम्हाला दरवर्षी, माहितीये मला. नानी कशाला आठवण करून देईल? आमचे एवढे सख्य आहे का? माझा प्रश्न आला ना की बरोबर तुम्हा दोघांमध्ये सख्य असतं. हे कधीपासून तुझ्या मनात आहे मालू? अगदी लग्न झाल्या दिवसापासून. हे लग्नानंतरचा तुझा पहिला वाढदिवस आठवतो का तुला? कसा थाटात साजरा केला होता? नाव सुद्धा काढू नका त्या माझ्या पहिल्या वाढदिवसाचं. पण मला ना आपला हनीमून आठवतोय. आणि मला त्यानंतर झालेला आपला फनीमून. तुझ्या भावामुळे झालं सगळं. आता माझ्या भावाचा काय ह्यात दोष? त्याने टपाल टाकून आधी विचारायला हवं होतं की तुम्ही घरी आहात का. हा, सगळ्या बट्ट्या बोळ केला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.